Honorable Chief Minister actually had convened this meeting of all the industries and all the other sectors as well, to see what is the problem that the industries are facing as far as the labor department is concerned. And we have got basically input from all the industries and the different sectors. Honorable Chief Minister recently will brief on the meeting. गुड आफ्टरनून. आयच्या क्रांती दिनाच्यो सगळ्या जाणांक परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि क्रांती दिनाच्या ह्या बऱ्या दिसा आमी गोंयांत एम्प्लॉयमेंट ना असो एक जो गाजावाजा करता ताज्या खातीरच ही मिटींग आयची ऑर्गनायज केली. आयच्या मिटिंगेक खास करून म्हज्या बरोबर आत्ता लेबर मिनिस्टर मिस्टर मोन्सेरात, लेबर कमिशनर CS एंड कमिशनर फॉर द APOF ही हांगासर प्रेजेंट आसा. ह्या मिटिंगेक आमची सगळी डिपार्टमेंट म्हणजे लेबर मिनिस्ट्री पासून डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट पासून डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज, MD IDC, ओके, आणि डायरेक्टर ऑफ टुरिझम, डायरेक्टर ऑफ ITG, ओके, हे सगळे आशिल्ले. त्याच बरोबर विशेष करून आम्ही पुराय गोंयांतल्या सगळ्या इंडस्ट्री असोसिएशनाक आज कॉल केली. तितून GCI, TTAG, GSCI, गोवा फार्मा असोसिएशन, GOME, गोवा मिनरल ओर असोसिएशन, बार्ज असोसिएशन, ट्रांसपोर्ट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, एग्रो फिशरीज असोसिएशन, गोवा टेक्नॉलॉजिकल असोसिएशन, क्रेडाई बिल्डर असोसिएशन, गोवा सोलर असोसिएशन, MSME असोसिएशन, ESI, PF एंड GMR हे सगळे जण हांगासर आशिल्ले. आज 5 मुद्द्याचेर मुळात डिस्कशन जालें. एक, to discuss regarding the requirement of the manpower of industries in Goa to start the related course into providing the skilled workforce to the said industries. For पहिलो मुद्दो, to prepare the action plan for to required manpower in Goa, to discuss about the difficulties faced by industries, to discuss about the appointment of the staff, apprenticeship and temporary, and to review and revise the daily wages of the rate. एक हे सगळे डिस्कस जाल्या उपरांत आमी पयलो मुद्दो गोंयांतले भुरगे कित्याक जॉइन आतां आमी जे म्हणटाले की जॉब ऑपॉर्च्युनिटीज ना, सगळ्या एसोसिएशना कडेन उलयल्या उपरांत तांचें म्हणणें की कितलेशाच मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटीज तेंच्या कडेन अवेलेबल आसा. आज फार्मा एसोसिएशनचे म्हणणें काल आमी इंटरव्यू घेवन वचत जाल्यार फक्त 2 भुरगे आमचे कडेन जॉइन जाले. 2 भुरगे फक्त इंटरव्यूक आयले. फार्मा एसोसिएशनचे, शिप बिल्डिंग एसोसिएशन सगळ्यांचे, इवन दो इन्क्लुडिंग म्हणजे वेल्डर पासून तो पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत ही खंत आसा की गोंयांतले भुरगे जॉइन जायना. त्या खातीर आमी तेंचे कडेन वेरियस इश्यूज डिस्कस केल्या उपरांत आमचे जे इश्यूज लक्षांत आयले, एक म्हणजे पयल्यात पयली तांकां तो सेफ्टी आनी सेक्युरिटी ऑफ द जॉब ना ही तेंची खंत आसता. पण आमी तेंच्या कडेन उलोवन तांचे बरेचशे इश्यू रिजॉल्व करपाचें थारायलें. एप्रेंटिशिपाक जॉइन केल्या उपरांत तो भुरगो एप्रेंटिशीप सोंपोवन जर परमनंट ताका घेतले जाल्यारूच तेंच्यांनी कंपनी दवरप, ना जाल्यार तेंच्यांनी त्या कंपनी दवरप ना, ताका घरा परत धाडल्यार जाता. लेबर एक्सप्लॉयटेशन जे आहा पळय हे खंयच्याच कंपनीन करचें न्ही आमी स्ट्रिक्टली सांगलां. आनी हेन्सफोर्थ जो कोण लेबर एक्सप्लॉयटेशन करपाक सोदता ताजेर कंपनी गव्हर्मेंट वील एक्ट ऑन इट. मिनिमम वेजीस ह्यो 100% ह्यो तेंच्यांनी दिवपाक जाय. जो कोण दिना जाल्यारय तेजेर गव्हर्मेंट लेबर कमिशनर वील एक्ट. तिसरी गजाल, आमी इंजिनियर्स किंवा सुपरवायझरी जॉब दीज आर नॉट, दे आर अबाव द हाय स्किल्ड जॉब, ताज्याय खातीर आमी विचार करता की तांकां हाय स्किल्डच्या पेक्षा म्हणजे हाय स्किल्डची 560 रुपीज कितें तरी सेला मिनिमम, बट ताज्याय पेक्षा सुद्दां वयली स्केल ही तांकां दिवपाक जाय. ताज्या खातीर आमी तेंच्या कडेन उलयत आसा आनी डेफिनेटली ते आमी करूनय घेतले. चवथी गजाल वीच इज एन ट्रान्सपोर्टेशन. बऱ्याच जाणांनी सांगलो की ट्रान्सपोर्टेशन हो इश्यू उरता म्हणून आमी सगळ्या एसोसिएशना कडेन, इंडस्ट्रीज एसोसिएशना कडेन मागलां की तुमकां ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज कशा पद्दतीन सुरू करपाक जाय तें सांगा. म्हणजे फ्रॉम द मेन बस स्टँड टू द इंडस्ट्री ही ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज दिवपाचें आमी थारायलें. 5वी गजाल, कॉन्ट्रॅक्टर्स अपॉइंट करता आसतना तांच्यांनी गोंया भायलो कॉन्ट्रॅक्टर्स अपॉइंट करचो न्हू, निदान गोवनूच कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करचो, जेणे करून तो गोवन एम्प्लॉईज मोठ्या प्रमाणात ते करतले हे बी आमी लक्षांत घेतला, तेंच्या लक्षांत हाडून दिला.
तांचे तर म्हणणे आहा की सिंपल ITI ऑपरेटर सुद्धा तांच्या ज्या फार्मा कंपनीनी जॉईन जाता फॉर दे आर गिविंग द पॅकेज ऑफ 8 लाख रुपीज. गोंयकार कित्याक जॉईन जायना हेच आमकां कळना हेंचे तेंचे म्हणणे आसा. तर ती गोंयकारांनी थोडोसो आपलो मायंडसेट हो बदलपाक जाय. कारण हांगासर आसलेले जॉब जर आमी घेतले ना जाल्यार फुडें आनीक मायग्रन्सी जी आहा पळय ही चड मोठ्या प्रमाणात वाडटली. आनी हेका लागून जे फिनिशिंग स्कूल जे सुरू करपाक जाय ते फिनिशिंग स्कूल हे डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन एंड डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन ह्या तिगांच्या मार्फत आमी करपाची तयारी दवरल्या फॉर ऑल सेक्टर्स, नॉट ओन्ली फॉर द सिंगल सेक्टर. हे सांगता आसतना टुरिजम एंड हॉस्पिटॅलिटी सेक्टर, फार्मा सेक्टर, शिपिंग सेक्टर किंवा कॉमर्स सेक्टर हातूंतल्यान आमी स्किलिंग खूब मोठ्या प्रमाणात करपाक सुरवात करतले. गोंयांतल्या तमाम 1 जुलैच्यान आमी ते इम्प्लिमेंट लेबर वेलफेअर फंड आणि कन्स्ट्रक्शन वेलफेअर फंड. लेबर वेलफेअर फंड हो 100% जितक्या कंपनी लेबर्स आसा त्यांच्या वेलफेअरा खातीर युटिलायज जावचो. 1 तारखेच्या उपरांत ऑनलायन पद्दतीन त्या कंपनीच्याच लोकांक कंपल्सरी की त्यांच्यानी तो लेबर वेलफेअर आपल्या लोकांक दिवचो म्हणून आमी ऑलरेडी तांकां सांगलां 100% आमी तांकां दिवपाचें प्रोविजन करतले. ऑल 16 डिफरंट टायप्स ऑफ स्किम्स आर देर आणि त्यो 16 डिफरंट टायप्स ऑफ स्किम्स ह्यो त्या सगळ्या लेबरा पर्यंत पावतल्यो. म्हणजे हाऊस कन्स्ट्रक्शन पासून त्यो स्कॉलरशीप पर्यंत ह्यो येता त्या 1 जुलैच्यान तेंच्या खातीर पावतल्यो. म्हणून आमच्या लेबर वेलफेअर डिपार्टमेंटान वेगवेगळ्या पद्दतीचे रिफॉर्म्स जे आसा पळय आतां आमच्या हितून हाडपाचें ठरयल्या. कन्स्ट्रक्शन वेलफेअर फंड्स जे गोवन आमचे कन्स्ट्रक्शनान काम करतात तांकांय तांचो खूब मोठ्या प्रमाणात कारण एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 300 to 400 crores ऑफ रुपीज आमच्या कडेन ह्या दोनूय फंड्स एवेलेबल आसा. ताजें युटिलायझेशन करपा खातीर आमच्या कडेन लोक हे आमच्या कडेन ऑनबोर्ड येवपाक जाय. 600 crores ऑफ रुपीज ते लोकांक दिवपाक जाय म्हणून आमचे डिपार्टमेंट जे आसा ते खूब मोठ्यान काम करतले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही 100% प्रायव्हेट सेक्टरांतल्या लोकांक इम्प्लिमेंट जावची म्हणून ऑलरेडी SLBC बँकेचो चेअरमॅन आज रिप्रेझेंटेटिव्ह तेंचो आशिल्लो. बँकेकूय कामाक लायल्या जेणे करून गोंयांतलो प्रायव्हेट एम्प्लॉईज हो विथ EPF 100% EPF ताका मेळटलो. म्हणजे इन लॉंग रन जो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड हो 100% ताका मेळटलो. आणि त्याच बरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ताका 100%. ती आमचे सरकार प्रायव्हेट सेक्टरांत कोण जॉबाक वचूंक सोदता आनी प्रायव्हेट सेक्टरांत कोण जॉबाक आसा इन्क्लुडींग तेंचो ESI आनी PF हे ताका दिवपाचो 100% आमचो प्रयत्न आसा. टायम टू टायम तांकां लागपी म्हणजे फर्स्ट एड टू द वर्कर, स्कील डेव्हलपमेंट फॉर द एक्वायर न्यू स्कील इन्क्लुडींग हेल्थ चेकअप तांचे जे हेल्थ चेकअप करपाक जाय बारीक इंडस्ट्रीन सुद्दां आमी ESI आनी बाकीचे डॉक्टर्स तांकां ऑनबोर्ड घेवन सुरवात करतले. तांकां आमी हावजींग स्कीम दिवपाचें ठरयलां. तांकां डिजिटल लिटरसी दिवपाचें ठरयलां. मेडिकल केअर फॉर एल्डरली डिपेंडंट तांचे डिपेंडंट जे लोक आहात तांकांय दिवपाचें ठरयलां. इन्क्लुडींग रिहॅबिलिटेशन अलाउन्स येता ते 1 जुलै पासून ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय आमी करतले. इन्क्लुडींग द कोचिंग क्लासीस फॉर आमी पयलीं CPSC UPSC म्हणटले आतां आमी नीट आनी JEE तेच्या खातीर नॉर्म सुटले. जे प्रायव्हेट सेक्टरांत जे भुरगे लोक काम करतात तांच्या भुरग्यांक नीट आनी JEEचे ट्युशन्स घेवपाक सुद्दां एप्रूव्ड इन्स्टिट्युशनांतल्यान आमी तांकां येता ते जुलैच्यानूच तर तितले तेजे फॉर्मूय एवेलेबल करून दितले. ताजो बेनिफिट्स हो तांकां मेळपाक जाय म्हणून आमचें सरकार लेबर वेलफेअर डिपार्टमेंट आमी खूब मोठ्या प्रमाणात तेजें काम हे सगळ्यांच्या पर्यंत पावोवपाचो आयचें डिसिजन आसा. आमी वेगवेगळे जॉब फेअर्स हे ते घेतल्यात पण हाज्याय फुडें खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीचे जॉब फेअर्स हे घेतले. म्हाका खात्री आसा की येता त्या काळात प्रायव्हेट सेक्टरांत हे मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीची एम्प्लॉयमेंट ही जावची हाच्या खातीर आमचें सरकार हे कार्यरत आसा. आयची मिटींग ही 2 म्हयन्याच्या उपरांत परत रिव्ह्यू मिटींग घेवन कितल्या मोठ्या प्रमाणात बदल जालो तो पळयतले. म्हजी समेस्त गोंयच्या तरणाट्यांक हांव आव्हान करता की जॉब ऑपॉर्च्युनिटीज जी आसा पळय ही मेळटा ती जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपूण घेवप आनी मेळटा त्या सेक्टरांत घेवप ही काळाची गरज आसा. कारण आयच्या आमी जशें म्हणटा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसतलें किंवा न्यू टॅक्नॉलॉजी येता तशें वेगवेगळ्या पद्दतीचें काम म्हणजे क्लॅरिकल काम जें आसा पळय हें दिसान दीस कमी जायत आसा.
त्या स्किल काम हे डे बाय डे आपल्याक रिस्किल किंवा अपस्किल करून तो जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेवप ही काळाची गरज आसा. ती चडांत चड म्हणजे बेकार घरा कडेन रावच्या पेक्षा अशा पद्दतीच्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेवन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेवप, कारण गव्हर्मेंटात सुद्दां आतां म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ही कंपल्सरी जाल्ली आसा आणि ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सगळ्या जाणांनी घेतली आसत जाल्यार ताचा आतां फक्त LDC आणि MTSRच लागू जालें. इन फ्युचर बाकीच्याय जॉबांनी अशा पद्दतीचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सरकार लागू करू शकता. म्हणून माझी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान गोंयांतल्या तरणाट्यांक की तांच्यांनी अशा पद्दतीचे कोर्सीस जे आहा जॉब जे आहा हे घेवचे ते सगळ्यांक रिक्वेस्ट. मिनिमम लेबर कितले पडलेले वेजीस? मिनिमम वेजीस जो आहा पळय तो ऑलरेडी डिसायडेड आसा. म्हणजे हितून अनस्किल्ड जे आसा 407 प्लस 137 VDA म्हणजे 544 हे पर डे आसा. सेमी स्किल्ड आहा ती 468 प्लस 137 म्हणजे 605 आसा. स्किल्ड जो लेबर आसा 523 प्लस 137 म्हणजे 660 रुपीज पर डे आसा. आणि हायली स्किल्ड 565 प्लस 137 म्हणजे 702 ही हायली स्किल्ड आसा. आणि क्लॅरिकल जॉबा खातीर 523 प्लस 137 म्हणजे 660 आसा. अशा पद्दतीचे मिनिमम वेजीस आसा. सर तुम्ही प्रायव्हेटात एक मिनिट सर तुम्ही प्रायव्हेटात म्हणजे PM सुरक्षा योजना जो इन्शुरन्स योजना आहा ती तुम्ही ESI म्हणटा न्हू तेका पेमेंटाचो कापी आहा. हाय जर तो पेमेंट आहा तेका कशी योजना मेळटा कसो आहा? प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना जी आसा पळय न्ही ही प्रायव्हेट सेक्टरांतल्या फक्त 20 रुपया एन्युअली भरून सगळ्यांक करूं येता. तिका कांयच इन्कमाचो क्रायटेरिया ना. 2 लाख रुपया तेका मेळटा, तेका कसलोच ना. इन्क्लुडींग आमचे पत्रकार भाव सुद्दां आहा पळय हेंच्यांनी सुद्दां खरें म्हणजे त्यांच्या फर्म्स जे आहा पळय तेंच्यांनी तेजो घेवपाक जाय, घेवपाची गरज आसा. ESIचो इश्यू येता न्ही सर तेन्ना तो कापिया आसता. ESI is different and EPF is different. EPF is different and ESI is different, right? You tell about the EPF. सेम तुम्ही म्हटले EPF च्या सांगवानी राव. जो 20 एम्प्लॉइज होना है उसमें और हमारा जो है 15,000 विषय सांग मरे हय तशें हात लावू नाका लास्ट टाइम सांगता फुडल्या फुडें आयचं सांगता पेपराकडून भायर मार. अच्छा जो हमारे बेनिफिट्स उसमें PF एक है, उसके बाद पेंशन और एक है EDLI इंश्योरेंस. 3 स्कीम्स. सेम तुम्ही मेन्शन केलें पळय ते गव्हर्मेंट प्रायव्हेट जॉबाक 8 लाखाचे पॅकेज दिवं तर गोंयकार आमचे गोंयांत ते रिजनिंग कितें जाता कित्या खातीर त्या खातीर सांगलें म्हणजे प्रायव्हेट सेक्टरांत किंवा फार्मा सेक्टरांत इतली व्हडली ऑपॉर्च्युनिटीज आसतना जॉईन कित्याक जायना तो तुका प्रश्न पडला तो म्हाकाय प्रश्न पडला. म्हणून हांवें जेन्ना म्हटलें की आमी मायंडसेट आतां बदलपाक जाय. कारण आमी जॉब घेवन म्हणजे जॉब बेकार घरा कडेन रावच्या पेक्षा आम्ही त्या कंपनीनी जॉईन जावं आणि देन वी कॅन ट्राय फॉर द हायर जॉब. म्हणून हांवें म्हटलं आतां आमी फॉर एग्जाम्पल आमी ITI इलेक्ट्रिशियन जर आसत आणि तो जर 2 वर्सां जर ते काम करता आसत तर आमी आतां लेबर डिपार्टमेंटाच्या मार्फत वी हॅव हायर्ड द इन्स्टिट्यूशन ऑन बोर्ड. ताका ऑनलायन ताका एक्सटर्नल एग्जाम दिवन ताका डिप्लोमा इलेक्ट्रिकल दिवपाचें आणि तो एप्रूव्ड करपाचें काम आमी गव्हर्मेंटाच्या मार्फत डिसायड केलां. म्हणजे ताकाय सॅटिस्फॅक्शन कितें जातलें आपूण फक्त ITI इलेक्ट्रिशियन उडोवंक ना तर आतां आपूण डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर जालो आणि हे केन्ना पॉसिबल आहा तो जेन्ना ते काम करीत रावतलो पळय तेन्ना तेन्नाच पॉसिबल आहा. म्हणजे ताका अपग्रेडेशन इन क्वॉलिफिकेशन जेका आमी म्हणटा पळय ते करतले. म्हणून भुरग्यांनी आपलो मायंडसेट बदलपाची गरज आसा की आपल्याक अपस्किल करपाची गरज आसा. त्या खातीर पॅकेज येदी व्हडली मेळटा आसत जाल्यार जॉईन जावं हे काळाची गरज. CM पर इयर एक लेबर एंड डेटल आसता 30 days लीव पूण खुबशे कंपनी आहा ते फकत 15 डेजूच ते दितात. सो तेजेर कितें एक्शन जावंक We will now have an extensive drive of industries, various across the sector, and check this. This whatever there are lacunas or what there are shortfalls. इन शॉर्ट सांगपाचें जालें आसत जाल्यार लेबर एक्सप्लॉयटेशन करपा खातीर गोंय सरकार कशाच पद्दतीन दिवचें ना. आमी आमचे आतां लेबर कमिशनराच्या मार्फत सगळे लेबर इन्स्पेक्टर जे आहा पळय ते मोठ्या प्रमाणात ड्रायव्ह हे सगळी कडेन बाय युजींग द टेक्नॉलॉजी वील फायंड आउट. सेम चडशे फार्मा कंपनीनी जाता ह्यो गजाली म्हणून
फार्मा कंपनीचे तर म्हणणें आसा की आमी खूब मोठ्या प्रमाणात सगळ्यात चड पे करपी आमी आसा. आमकां वर्साक 500 बीफार्म केल्ले आनी डिफार्म केल्ले जाय तर आमकां फक्त वर्साक 150 जाण मेळटा. आमची शॉर्टेज आसा जवळपास 350 लोक जे आमकां गोंयांत वयल्यान मेळना. आतां तेचे एसोसिएशन आनी सगळ्यो फार्मा कंपनी हांगा आशिल्ल्यो. तर इलिगल बांदकामांसंदर्भात जो अध्यादेश येणार होता त्याचं पुढं काय झालं? तो नंतर सीएम कितले अनएम्प्लॉयड यूथ आसात गोंयांत? लेबर एम्प्लॉयमेंटान रजिस्टर्ड केले म्हणजे तो अनएम्प्लॉयड न्हू. कारण तो शिकता तोय रजिस्टर्ड करता, जो प्रायवेटान जॉब करता तोय रजिस्टर्ड करता. थंय जे रजिस्टर्ड करून दवरला ते गव्हर्नमेंट नोकरे खातीर. सर लास्ट सर आता जे सर सांग. बिझनेस म्हणजे आता आशिल्ले आमचे सगळे Industry establishment आशिल्ले. त्यांनी मेन कितें मुद्दा मांडला की तुमच्या म्हाका कितें समस्या आहा तेचे. तुवें बरो प्रश्न येतालो लास्ट. ताजी समस्या इतकीच आसा की जितके सगळे इंडस्ट्री एसोसिएशन आणि जे एस्टाब्लिशमेंट हांगासर आयिल्ले, जॉब खूब मोठ्या प्रमाणात गोंयांत अवेलेबल आसा. डिफरंट सेक्टरांतले जॉब अवेलेबल आसा, ITI पासून इंजिनियर पर्यंत. इवन दो कॉमर्स सेक्टरांत तो CA एकटो उबो रावलो आनी तेणी सांगलें आमकां अकावंटंट मेळना म्हणून. आमकां बरो अकावंटंट मेळना, आमी बरी सॅलरी दिवपाक तयार आसा हें तेणी सांगलें. तेंची समस्या इतकीच आसा की जितके जण जे गोंयांत आसा तेंच्यांनी काम करपाक सुरवात करचें. शिप बिल्डींग एसोसिएशनान सांगलें आमकां वेंडर जाय, वी आर रेडी टू पे 40,000 रुपीज पर मंथ विथ एवरीथींग. कॉमर्स सायडीतलो अकावंटंट आसा तो म्हणटा आमी 40,000 रुपया अकावंटंटाक दितो जाल्यार कोण अकावंटंट म्हणून जॉईन जायना. बारीक ते जॉब तूं ड्रायव्हर आनी पिवन सोडूनच दी, म्हणजे तुका वेल्डरा पासून ते अकावंटंटा पर्यंत जालें. तो म्हणटा तो इंजिनियरचे कालचे गजाल सांगता तो. आपूण आग्नेल कॉलेजीन गेलो जाल्यार 2 भुरग्यांनी फक्त इंटरव्यू दिलो म्हणटा. इंटरव्यू दिवपाक येवंक ना. हय, ताज हॉटेलवाले जर सांगता तुम्ही जितके लोक धाडटा तितक्या लोकांक आमी एम्प्लॉय करता. आमच्या कडेन एम्प्लॉयमेंटूच ऑपॉर्च्युनिटी तितक्यो आहा की लोक येवपाक तयार ना. म्हणजे हॉटेल आनी इट इज नॉट लेबर वर्क, इट इज अ व्हाईट कॉलर जॉब. दे आर रेडी टू गिव द 6 म्हयन्याची ट्रेनिंग घेवन आमी जितके येता ते आनी सॉरी तितून 2 कोर्स हांव सांगपाक म्हणलो. ताज्या कडेन जे तुमच्या माध्यमांतल्यान हांव कळपाक सोदतां की ताज हॉटेलाच्या मार्फत BSc इन हॉस्पिटॅलिटी हो कोर्स सुरू आसा. गोंयांतल्या फक्त 15 भुरग्यांनी एडमिशन घेतलां. पर मंथ दे आर पेईंग द स्टायफंड ऑफ 4,000 रुपीज, 10,000 रुपीज शिकता आसतना. एन्युअली फीज 4,000 रुपया, बट तो दर म्हयन्याक 10,000 रुपया शिकता आसतना ताका पे करता. हेल्थ फॉर प्रायवेट सेक्टर कॉलेज सुरू जाल्या पयलीं तिका 70,000 रुपया भरून लोक कॉलेजीक वता आनी हांगासर ते 10,000 रुपया दर म्हयन्याक दिता. म्हणजे 1,20,000 रुपया ते तुका एन्युअली दिता. आनी आमच्या कडेन शिका म्हणटाल्यार फक्त गोंयांतल्या 15 भुरग्यांनी एडमिशन घेतलां. 12वी सायन्स जर कोण आसत जाल्यार तेच्यांनी ताज्यांतल्या हॉस्पिटॅलिटी जेका कोर्स करपाक जाय तेणी व्हडल्या पैकी हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुद्दां पेक्षा तेंच्या कडेन वचून जॉईन जावचें. ते डायरेक्टली तांकां जॉईन करून घेता. म्हणजे 10,000 रुपया पर मंथ शिकता आसतनाच पे करता. 3 वर्सां शिकपाक. म्हणजे सी डिफरन्स म्हाका हें कळना की भुरगे कित्याक जॉईन जायना हो आतां तांकां खबर ना काय कळना. लॉ कॉलेजी थोडे सांगतात इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ 50% सीट गोंयकारा खातीर आसा. गोंयकार ताका एप्लायच करूंक नको. आयुष इन्स्टिट्यूट धारगड 50% सीट गोंयकारा खातीर आसा. गोंयकार त्या कॉलेजीत एप्लायच करिना ते सीट घेवपा खातीर. म्हाज्या सगळ्यांक म्हणणें जे शिकता पळय तेंच्यांनी मुख्यमंत्री उलयता ते आयचे आनी 4 लोकां कडेन पावोवचे इतकेंच म्हजें म्हणणें. सीएम लेबर एंड जो एम्प्लॉयमेंटाचो डेटा करेक्ट करपाक कितें प्रोसिजर? सर काल एक कंटेनर सर